नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. समाज कल्याण विभाग भरती प्रक्रिया 219 पेक्षा जास्त जागांची समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांच्या अंतर्गत ही घेण्यात येणारी जी भरती प्रक्रिया आहे, सरळ सेवा भरती प्रक्रिया, यामध्ये ही भरती परीक्षा जी आहे TCS कंपनीमार्फत घेण्यात येणार आहे. आणि जो परीक्षेचा सिलेबस आहे आणि एक्झाम पॅटर्न आहे, या एक्झाम पॅटर्ननुसार सामान्य ज्ञानवर कशा पद्धतीचे प्रश्न असणार आहेत, तो सामान्य ज्ञानचा पॅटर्न आहे. या सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी आधारित ज्या महत्त्वाचे संभाव्य प्रश्न आहेत PYQ, हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. महत्त्वाचे संभावित प्रश्न जे परीक्षेला येण्याची शक्यता आहे, याच पद्धतीचे प्रश्न विचारले जातील सामान्य ज्ञानवर आधारित. पहिला प्रश्न पाहूयात. समाज कल्याण विभाग भरती अंतर्गत जी भरती परीक्षा आहे TCS पॅटर्नवरचा पहिला प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कुठे आहे? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड जो आहे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी याचं मुख्यालय जे आहे कुठे आहे? पर्याय पाहू शकता. न्यूयॉर्क, पॅरिस, वॉशिंग्टन, जिनिव्हा. तर याचं बरोबर उत्तर पाहू शकता वॉशिंग्टन हे जे शहर आहे, या वॉशिंग्टनच्या शहरामध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं मुख्यालय आहे, वॉशिंग्टन या शहरामध्ये. प्रश्न क्रमांक दुसरा, मार्गदर्शक तत्त्वांची कार्यवाही न झाल्यास नागरिक काय करतात? मार्गदर्शक तत्त्वांची कार्यवाही न झाल्यास नागरिक जे आहे डॅश डॅश केलं जातं. म्हणजे काय करतात याच्यासाठीचा ऑप्शन आहे मार्गदर्शक तत्त्व. तर कार्यवाही न केल्यास नागरिक, यासाठी रिकाम्या जागासारखा प्रश्न आहे, पाहू शकता. पर्याय हा जो प्रश्न आहे नागरिकशास्त्र विषयावरचा आधारित आहे आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक पहिला पर्याय आहे, पर्याय क्रमांक ए आहे. न्यायालयाकडे दाद मागू शकतात. न्यायालयाकडे दाद मागू शकत नाहीत. शासनाला जाब विचारू शकतात आणि सरकारकडे दाद मागू शकतात. तर पाहू शकता मार्गदर्शक तत्त्वे जी आहेत, या मार्गदर्शक तत्त्वांची कार्यवाही पूर्ण न झाल्यास, त्यांचं पालन न झाल्यास नागरिक जे आहे हे न्यायालयाकडे दाद मागू शकतात. म्हणजे न्यायालयाकडे जाऊ शकतात. सरळ सरकारकडे जाण्याच्या ऐवजी ते न्यायालयाकडे जाऊ शकतात आणि न्यायालयाकडे दाद मागितली जाऊ शकते. तर महत्त्वाचा प्रश्न आहे. अशा पद्धतीचे प्रश्न जे आहे हमखास येण्याची शक्यता आहे. मार्गदर्शक तत्त्वांची कार्यवाही न झाल्यास नागरिक न्यायालयाकडे दाद मागू शकतात. न्यायालयाकडे दाद मागू शकतात. पहिलाच जो पर्याय आहे, पर्याय क्रमांक ए, यासाठीचं बरोबर उत्तर आहे न्यायालयाकडे दाद मागू शकतात. तिसरा प्रश्न, सामान्य ज्ञानमध्ये आधारित विज्ञान या विषयावरचा आधारित प्रश्न आहे. कॅलरी मापी डॅश डॅश या धातूची बनलेली असते. कॅलरी मापी कोणत्या धातूची बनलेली असते? तर सोपा प्रश्न आहे. पर्याय आहेत पारा, तांबे, पितळ आणि ॲल्युमिनियम. तर पाहू शकता कॅलरी मापी जी आहे, कॅलरी मापी, तापमापी म्हणू शकता, ही जी आहे पारा या धातूपासून बनलेली असते. त्याच्यामध्ये जो पारा हा धातू वापरला जातो, म्हणजेच पारा या धातूपासून कॅलरी मापी बनवली जाते. प्रश्न क्रमांक चौथा, वाघाड प्रकल्प अंतर्गत नाशिक जिल्ह्यात कोणत्या नदीवर धरण बांधण्यात आले आहे? वाघाड प्रकल्प जो आहे, या प्रकल्पाअंतर्गत नाशिक जिल्ह्यात कोणत्या नदीवर धरण बांधण्यात आले आहे? पर्याय पाहू शकता. वाघाड, दारणा, कादवा आणि गिरणा. तर बरोबर उत्तर आहे कादवा. हे जो प्रकल्प आहे वाघाड प्रकल्पाअंतर्गत नाशिक जिल्ह्यात कादवा जी नदी आहे, या नदीवर धरण बांधण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 5वा, भारतातील सर्वात मोठी पोस्ट ऑफिस कोणते आहे? म्हणजे भारतात असणारं सर्वात मोठं पोस्ट ऑफिस कुठे आहे? कोणतं आहे? पर्याय दिल्ली GPO, कोलकाता GPO, मुंबई GPO आणि चेन्नई GPO. तर सगळ्यात मोठं जे पोस्ट ऑफिस आहे भारतामधलं, हे मुंबई GPO, मुंबई येथे स्थित आहे. म्हणजे मुंबई बरोबर उत्तर आहे मुंबई GPO साठीचं. प्रश्न क्रमांक 6वा, ऑलिव्ह तेल रिफायनरी स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? म्हणजे ऑलिव्ह तेल रिफायनरी जी आहे, ही स्थापन करणारे भारतातील पहिलं राज्य कोणते आहे? पर्याय पाहू शकता. राजस्थान, उत्तर प्रदेश, ओडिशा आणि महाराष्ट्र. तर याचं बरोबर उत्तर आहे राजस्थान. राजस्थान हे जे हा जो राज्य आहे, या राज्यामध्ये ऑलिव्ह तेल रिफायनरी स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य आहे. प्रश्न क्रमांक 7वा, समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लहरींना काय म्हटले जाते? समुद्रांची खोली जी आहे, ही खोली वापरण्यासाठी कोणत्या ज्या लहरी वापरल्या जातात आणि या लहरींना काय म्हटले जाते? पर्याय पाहू शकता. अल्ट्रारेड आहे,
अल्ट्राव्हायलेट, त्याच्यानंतर इन्फ्रारेड आहे, अल्ट्रासॉनिक आहे आणि व्हिजिबल. तर याचं बरोबर उत्तर आहे इन्फ्रारेड. इन्फ्रारेडची सिस्टीम आहे समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लहरींना इन्फ्रारेड सिस्टीम असं म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 8वा. राज्यसभेत जास्तीत जास्त किती सदस्य असतात? राज्यसभा जी असते, या राज्यसभेमध्ये एकूण जास्तीत जास्त किती जे सदस्य असतात यामध्ये पाहू शकता. जास्तीत जास्त सदस्यांची संख्या विचारण्यात आलेली आहे. आत्ता किती आहेत याबद्दल नाही विचारण्यात आलेलं. म्हणजे प्रश्न असा आहे, राज्यसभेत जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात? पर्याय पाहू शकता यामध्ये. 238, 288, 250 आणि 78. तर पाहू शकता 250 हे बरोबर उत्तर आहे. राज्यसभेत जास्तीत जास्तीत जास्त जे आहे 250 सदस्य असू शकतात. 238चा आकडा तुम्हाला माहीत असेल, त्याचबरोबर 288चा आकडा सुद्धा तुम्हाला माहीत असेल. पण याचं बरोबर उत्तर आहे जास्तीत जास्त 250 इतके सदस्य असू शकतात. प्रश्न क्रमांक 10वा. खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे? खजुराहो नावाची जी लेणी आहे, ही लेणी कोणत्या राज्यामध्ये आहे? पाहू शकता. पर्याय यासाठीचे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि ओरिसा. तर पाहू शकता पर्याय क्रमांक बी, मध्य प्रदेशमध्ये खजुराहो जी लेणी आहे, ही खजुराहोची लेणी मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. याचबरोबर ज्या आपल्या वेरूळ, अजिंठा वेरूळ लेणी आहेत, कैलास यामध्ये मंदिर आहे, हे सगळं महाराष्ट्रामधल्या लेणी आहेत. या पद्धतीने मध्य प्रदेशमध्ये खजुराहो ही लेणी आहे. प्रश्न क्रमांक 10वा. 2018च्या स्वच्छता सर्वेक्षणामध्ये देशामध्ये सर्वात जास्त शहराचा मान कोणत्या शहराला मिळाला? म्हणजे 2018मध्ये जे स्वच्छता सर्वेक्षण घेण्यात आलं, याच्यामध्ये देशामध्ये सर्वात स्वच्छ शहराचा मान कोणत्या शहराला प्राप्त झाला? पर्याय चंदीगड, भोपाळ, इंदोर आणि विशाखापट्टणम. तर बरोबर तर आहे इंदोर. इंदोर जे शहर आहे, या शहराला 2018च्या स्वच्छता सर्वेक्षणामध्ये देशामध्ये सर्वात स्वच्छ शहराचा मान देण्यात आलेला आहे. तर यामध्ये पाहू शकता तुम्ही समाज कल्याण विभागाची भरती प्रक्रिया जी आहे, लवकरच याची परीक्षा जी आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये घेण्यात येणार आहे. आता या भरती परीक्षेसाठी तयारी करण्यासाठी समाज कल्याण विभाग भरतीची तयारी करण्यासाठी मॉक टेस्ट म्हणजेच सराव प्रश्नपत्रिका सोडवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर जे फ्री स्टडी मटेरियल आहे, म्हणजे नोट्स आहेत, PDF आहेत, हे चेक करणं, त्याचा अभ्यास करणं, सराव करणं आवश्यक आहे. आता यासाठीच आम्ही तुम्हाला खऱ्या पेपरसारखी तयारी करायला मदत करण्यासाठी फ्री सराव प्रश्नपत्रिका संच तयार केले आहेत, जे नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर उपलब्ध आहेत. आमचं नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुम्ही डाउनलोड करून त्या फ्री ज्या सराव प्रश्नपत्रिका आहेत, फ्रीमध्ये असणाऱ्या त्या सराव प्रश्नपत्रिका सोडवू शकता. त्याचबरोबर जे नोट्स आहेत, PDF आहेत, हे तुम्ही चेक करून त्या पद्धतीने परीक्षेच्या पॅटर्ननी आहे तुम्ही जी तयारी आहे समाज कल्याण विभागाची भरती प्रक्रियेसाठी तयारी करू शकता. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 11वा. मिशन इंद्रधनुष्य कशाशी संबंधित आहे? मिशन इंद्रधनुष्य जे मिशन आहे, म्हणजे ही योजना आहे मिशन इंद्रधनुष्य, हे कशाशी संबंधित आहे? पर्याय कौशल्य विकास, इंद्रियांचे आरोग्य, सार्वत्रिक लसीकरण आणि पर्यावरणाचे संरक्षण. तर याचं बरोबर उत्तर पाहू शकता सार्वत्रिक लसीकरण. मिशन इंद्रधनुष्य हा जो कार्यक्रम आहे, हा सार्वत्रिक लसीकरणाशी संबंधित आहे. सार्वत्रिक लसीकरण जे आहे हे पर्याय बरोबर आहे. पाहू शकता सार्वत्रिक लसीकरणासाठी मिशन इंद्रधनुष्य हे स्थापित करण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक 12वा. खालीलपैकी कोणते राज्य इंटरनेटद्वारे मतदान करणारे पहिले राज्य बनले आहे? कोणत्या राज्यामध्ये पहिल्यांदाच इंटरनेटद्वारे मतदान करणारे पहिले राज्य बनले आहे? पाहू शकता पर्याय महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि बिहार. तर गुजरात हे जे राज्य आहे, या गुजरात राज्यामध्ये इंटरनेटद्वारे मतदान करणारे देशातील पहिले राज्य जे आहे भारतातील, हे गुजरात हे राज्य बनले आहे. पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 13वा. केंद्रांनी 22 भारतीय भाषा शिकण्याला उपलब्ध करून देण्यासाठी कोणते पोर्टल सुरू केले आहे? केंद्र सरकारकडून पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे 22 भारतीय भाषा शिकण्यासाठी. त्या पोर्टलचं नाव काय आहे? पर्याय नमोवाणी, भारतवाणी, देशवाणी आणि स्वदेशवाणी. तर बरोबर उत्तर पाहू शकता भारतवाणी हे जे पोर्टल आहे 22 भारतीय भाषा शिकण्यासाठी केंद्र सरकारकडून उपलब्ध करून
देण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 14वा, माहितीचा अधिकार ऑनलाईन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? पाहू शकता माहितीचा अधिकार म्हणजेच आर-टी-आय ॲक्ट. पाहू शकता या आर-टी-आय ॲक्टवर सुद्धा 2 ते 3 प्रश्न विचारले जातात. आर-टी-आय ॲक्ट 2005चा जो आर-टी-आय ॲक्ट आहे, यामध्ये माहितीचा अधिकार जे ऑनलाईन सिस्टम करणारं जे भारतातील पहिले राज्य कोणतं आहे? तर पाहू शकता यामध्ये प्रश्न आहेत. पर्याय आहेत यासाठीचे गुजरात आहे, पश्चिम बंगाल आहे, आंध्र प्रदेश आहे आणि वरीलपैकी नाही. तर पाहू शकता यामधील कोणतंच राज्य जे आहे यामध्ये पहिलं नाही आहे. भारतातील माहितीचा अधिकार जो आहे, ही माहितीचा अधिकार सिस्टीम ऑनलाईन करणारे भारतातील पहिले राज्य कोणतं आहे? असा प्रश्न आहे. तर याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये आहे. यामध्ये पाहू शकता वरीलपैकी नाही देण्यात आलेलं आहे. म्हणजे ह्या तिन्हीपैकी राज्य नाही आहे. पण याचं उत्तर जे आहे बरोबर उत्तर कमेंट बॉक्समध्ये आम्ही दिलेलं आहे. चेक करू शकता. प्रश्न क्रमांक 15वा, भारतीय घटनेतील 120वी दुरुस्ती विधेयक कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? भारतीय घटनेतील जे 120वे दुरुस्ती आहे, घटना दुरुस्ती, ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पर्याय पाहू शकता यामध्ये न्यायालय, नियुक्ती, सहकार, शिक्षण, निवडणूक सुधारणा. तर पाहू शकता 120वी जी ही घटना दुरुस्ती आहे भारतातील राज्यघटनेमधील भारतीय घटनेतील 120वे दुरुस्ती हे विधेयक जे आहे न्यायालय नियुक्ती या संबंधी आहे. न्यायालय नियुक्तीशी संबंधित जे आहे 120वं दुरुस्ती विधेयक मांडण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक 16वा, 1966 मध्ये प्रशासकीय सुधारणा आयोगाने खालीलपैकी कशाची शिफारस केली? 1966 मध्ये प्रशासकीय सुधारणा आयोगाने खालीलपैकी कोणत्या गोष्टीची शिफारस करण्यात आली होती? पर्याय माहितीचा अधिकार कायदा, सर्व शिक्षा अभियान, लोकपाल आणि लोकपाल व लोकायुक्त. तर पाहू शकता पर्याय क्रमांक डी उत्तर बरोबर आहे. 1966 मध्ये प्रशासकीय सुधारणा आयोगाने लोकपाल व लोकायुक्त याबद्दलची शिफारस करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 17वा, खालीलपैकी कोणत्या एका राजाने भारतात सर्वप्रथम सेस विषयक धोरण रद्द केले? कोणत्या राज्याकडून जे आहे याच्यामध्ये पाहू शकता कोणत्या स्टेटकडून, कोणत्या राज्याकडून जे आहे पहिल्यांदा जे धोरण आहे सेस विषयकचं धोरण हे रद्द केलं? कोणतं राज्य आहे? पर्याय गुजरात, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि गोवा. तर गोवा हे जे राज्य आहे बरोबर आहे. पर्याय क्रमांक डी गोवा या राज्याकडून सगळ्यात पहिल्यांदा सेस विषयकचं धोरण रद्द करण्यात आलं. सेस म्हणजेच स्पेशल इकॉनॉमिक झोन. जो स्पेशल इकॉनॉमिक झोन असतो म्हणजे इंडस्ट्रियल एरिया, यासाठी सेस असतं. हे सेस विषयकचं धोरण पहिल्यांदा रद्द करण्यात आलं हे गोवा सरकारकडून. प्रश्न क्रमांक 18वा, पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते? पंचायत समितीचे अंदाजपत्रक जे बनवले जाते हे कुणाकडून मंजूर केले जातं? पाहू शकता पंचायत समिती, राज्य सरकार, विधान परिषद आणि जिल्हा परिषद. तर पाहू शकता याचं बरोबर उत्तर आहे पंचायत समितीचं अंदाजपत्रक जे आहे हे जिल्हा परिषदेमार्फत मंजूर केलं जातं. पर्याय क्रमांक डी उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 19वा, बलवंतराय मेहता कमिटीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था कशा पद्धतीची आहे? कोणत्या स्तरीय आहे? बलवंतराय मेहता या कमिटीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था कोणत्या स्तरीय आहे? किती स्तरीय आहे? पर्याय 3 स्तरीय, 2 स्तरीय, अनेक आणि 1 स्तरीय. तर त्रिस्तरीय अशी पद्धतीची ही राजव्यवस्था आहे. बलवंतराय मेहता कमिटीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था ही त्रिस्तरीय म्हणजे 3 स्तरीय अशा पद्धतीची आहे. त्रिस्तरीय आहे. प्रश्न क्रमांक 20वा, भारतात होमरूल चळवळ कोणी सुरू केली? भारतात जी होमरूल चळवळ सुरू करण्यात आली ही कोणी सुरू केली? पर्याय ॲनी बेझंट, महात्मा गांधी, मदर टेरेसा आणि आगरकर. तर पाहू शकता ॲनी बेझंट हे महत्त्वाचं आहे. हा प्रश्न बहुतेक वेळा विचारला जातो. होमरूल चळवळ जी आहे ही होमरूल चळवळ ॲनी बेझंट यांनी सुरू केली. बहुतांकांना हा प्रश्नाचं उत्तर देता येत नाही. तर पाहू शकता होमरूल लीगची चळवळ जी आहे ॲनी बेझंट यांनी सुरू केलेली आहे. तर अशा पद्धतीने समाज कल्याण विभागची भरती प्रक्रिया आहे समाज कल्याण विभाग पुणे यांच्या अंतर्गत अशा पद्धतीने जो TCS पॅटर्न आहे सामान्य ज्ञानावर आधारित, सामान्य ज्ञान आधारित अशा पद्धतीचे प्रश्न जे आहे हमखास येतात. PYQ आहेत, त्याचबरोबर संभाव्य प्रश्न आहेत. या प्रश्नांची तयारी करणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर अधिक प्रश्नांची तयारी करण्यासाठी नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनला डाउनलोड करा. त्याचबरोबर अपडेट्स प्राप्त करण्यासाठी आमच्या नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.